सामाजिक कार्याची प्रेरणा आणि साधेपणाची जोड असलेल्या निखिल झोले यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर समाजात वेगळी ओळख निर्माण केली। रिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना समाजसेवेची ओढ कायम ठेवणारे झोले हे येत्या त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 मधून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत। सर्वसामान्य कुटुंबातून आलेले झोले यांचा जनसंपर्क दांडगा असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाशी ते निगडीत आहेत। त्यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाने मला संधी दिल्यास माझ्या वॉर्डमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरावस्था आणि पावसाळ्यात निर्माण होणारे अडथळे या सर्व समस्यांचे निराकरण करून माझ्या वॉर्डचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न असेल। निखिल झोले यांच्या या भूमिकेमुळे स्थानिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असून सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिलं जात आहे। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर केल्या असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतून त्र्यंबक नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले निखिल झोले आपल्यासोबत आहेत। निखिल झोले गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय असून ते त्या रिक्षा चालवण्यावर उदरनिर्वाह करतायत। गेल्या अनेक दिवसांपासून ते या निवडणुकीची तयारी करतायत। ते भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असून आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। निखिल दादा, काय सांगाल, काय शिक्षण झालं, काय काम करतात तुम्ही? मी सध्या रिक्षा चालवतो। माझं शिक्षण 12वी झालेलं आहे। तुम्हाला का बरं निवडणूक लढवायची, का निवडणूक लढवण्यामागचं कारण का आपल्या वार्डामध्ये 2 नंबर वार्डामध्ये काही कामं झालेली नाही। सुंदरवाडीला झाली, धवळवाडीला झाली, कामं काही झालेली नाही। हे 5 वर्षामध्ये तेवढे पण कामं आहे, तेवढे ते कामं कोणी केलेलं पण नाही, झाली पण नाही। कारण का पाण्याची सोय, जिथे आपली लाईटीची सोय नाही झाली, रस्त्यांची सोय नाही झाली। अजून काय काय समस्या एकंदरीत तुमच्या त्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये? समाज मंदिर नाही, बागवाडी नाही। काय काय समस्या एकंदरीत? रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। म्हणजे कसं आहे, रस्ता तिथं 4 महिने गाडी जात नाही सुंदरवाडीवर। तिथून माणूस कोणी जर आजारी झाला तर त्याला तिथून खाली घेऊन यावं लागतं 1 किलोमीटरमध्ये। तो रस्ता झाला पाहिजे। उजन तिथं समाज मंदिर नाही, समाज मंदिर झालं पाहिजे। लहान पोराला तिथं बालवाडी नाही, ती झाली पाहिजे। उजन लाईटीचा विषय, बाहेर लाईटी पण नाही आहे बघा, लाईटी पण आल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। निखिल दादा, आपण भारतीय जनता पार्टीकडे पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली, आपलं कोणाशी बोलणं झालंय? कारण काय आपल्याला समजा काय वाटतं, तिकीट मिळेल का? तिकिटाची मागणी तर केली सर, नाही तिकीट आपल्याला जर कोणाकडून मिळाला तर आपण अपक्ष उभा राहू। तिकीट मिळालं तर तिकिटाच्या याच्यावर पण आपण उभा राहू शकतोय। आपल्या ते काम आहे ते जनतेनेच आपल्याला पाठिंबा दिला आहे। इतरही अनेक उमेदवार तुमच्या समोर राहतील उभे, तर जनतेने तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे? कारण का काही कामं झालेले नाही आहे बा। तसा मसनवटीचा पूल आहे, तो असा वाढवला पाहिजे। त्याच्यात तो रस्त्याचं कामं नाही होईल। आपला दगडवाडीचा तो पूल आहे तो पण वाढवला पाहिजे बा। त्याचे पण कामं केले पाहिजे, त्याचे पण कामं होईल नाही, नदीचे कामं होईल नाही। तिथं पाणी आणायला तकलीफ होते बा, नदीच्या त्या साईडला जावं लागतो, पूर जास्त राहतो बा। त्याच्या सुंदरवाडीचे पण कामं होईल नाही बा। तिथं पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, बाहेर लाईटी नाही, खांबन काही नाही। रस्त्याचा या मोठा प्रॉब्लेम आहे। म्हणजे कसं आहे, जर तिथून माणूस आणायचं ठरलं तर 1 किलोमीटरवर आणावं लागतं बा। का 4 महिने तिकडे काही गाडी वगैरे काही जात नाही, तो रस्ता होण्याची शक्यता ठेवायची अशी त्यांची मागणी आहे बा। हे सगळे मी कामं करणार आहे, त्याच्यामुळे जनता मला निवडून देईन असं मला वाटतं। तिथं बा असा पाहिलं तर अंगणवाडी पण नाही आहे, नाही तिथं समाज मंदिर पण नाही का, नाही भाऊ कोणाचा गरीबाचं तिथं लग्न होईल। कारण का सगळे काही पैशावाले तर नाही हॉल घेऊ शकत, नाही काही तर तिथं समाज मंदिर पण कोणी मागून दिला पाहिजे। 10वीचा कार्यक्रम पण तिथंच झाला पाहिजे बा, अशी जनतेचा जनतेची माझ्याकडे ही मागणी आहे। तर मी निवडलो तर मी 100% काम मी करणारच आहे।